आज आपल्या गोदमगावमध्ये होऊ घातलेल्या या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, या भागाचे नेते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्रीनिवास पाटील चव्हाण नायगावकर, या प्रसंगी उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ विश्वांबरजी पाटील, उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बालाजी पाटील शिंदे, नारायणराव कसबेवाड, नरेश सावकार आलगीवार, नामदेव पाटील वडजे, व्यंकटराव पाटील वडजे, अशोक पाटील शिंदे, श्रीमान भद्रे, श्रीमान गायकवाड, बापूरावजी गायकवाड, सुधाकर भद्रे, उपस्थित सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमचे सर्व सन्माननीय सहकारी मान्यवर, गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, आमच्याबरोबर इथे उपस्थित झालेले नंदू पाटील रातोळीकर, आमचे श्रीमान बेंद्रीकर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मतदार बांधव, मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेले केरूरचे आमचे श्रीमान करटे, श्रीमान हजारे, पत्रकार पत्रेवारजी आणि सर्व मतदार बांधवांनी आणि माझ्या भगिनींनी, आताच इथे श्रीनिवास पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि नायगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करत असताना ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण काँग्रेसची पाठराखण केलेली आहे, काँग्रेसच्या पाठीशी आपली मतरूपी ताकद उभा केलेली आहे, त्याच पद्धतीने याही दोन्ही निवडणुकांमध्ये आपण काँग्रेसला भरघोस मत देऊन त्या ठिकाणी विजयी करावं ही विनंती मी आपल्याला करणार. इथे बोलत असताना प्राचार्य सरांनी सांगितलं 1980 पासूनचा इतिहास सर आपण सांगितला. 1980 मध्ये बिलोली विधानसभेची जी निवडणूक झाली, काँग्रेस आय कडून भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब उमेदवार होते आणि काँग्रेस यू कडून बळवंतरावजी चव्हाण साहेब उमेदवार होते आणि त्यावेळेला 450 मतांनी भास्कररावजी पाटलांचा पराभव झाला आणि बळवंतरावजी चव्हाण त्या ठिकाणी आमदार झाले. 1980 पासूनचा हा निवडणुकीचा इतिहास आहे. स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या तालमीत आदरणीय दादा तयार झाले. पुन्हा बळवंतरावजी चव्हाणांबरोबरही त्यांनी अतिशय जवळून काम केलं आणि पुढे इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आदरणीय दादांनी या बिलोली मतदारसंघामध्ये 3 वेळा आमदार म्हणून नेतृत्व केलं. नांदेड लोकसभेमध्ये 3 वेळा खासदार म्हणून नेतृत्व केलं. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी विधान परिषदेवर नेतृत्व केलं. आमदार म्हणून नायगाव विधानसभेतून पुन्हा त्यांनीही 2 वेळा नेतृत्व केलं. काम करत असताना काँग्रेसची जी विचारधारा आहे, काँग्रेसची परंपरा आहे, त्या परंपरेला धरून समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका डोळ्यासमोर ठेवून नेहमी या सर्व नेत्यांनी काम केलं. स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांची प्रेरणा ही आपण सर्वजणच राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना मिळते. त्यांनी या नांदेड जिल्ह्यासाठी, या मराठवाड्यासाठी सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला पाणी मिळावं आणि शेतीची प्रगती व्हावी यासाठी काम केलं. आज आपल्या नायगावच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला आपला बारूडचा प्रकल्प आहे. या मनार धरणाची उंची वाढवण्यासाठी नामदेवराव पाटील दादांनी 10 वर्ष संघर्ष केला आणि त्या ठिकाणी अपर मनारचं धरण झाल्यावर आमचं बारूड धरण शाबूत राहिलं पाहिजे, त्याची साठवण क्षमता वाढली पाहिजे म्हणून हा प्रयत्न यशस्वी केला आणि धरणाची उंची वाढवली. आज या धरणाची अवस्था, कॅनलची अवस्था ही जीर्ण झालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली
येणाऱ्या काळामध्ये रवींद्र पाटील चव्हाण आणि मी या धरणाचं सिमेंट लाइनिंग झालं पाहिजे, कॅनलचं सिमेंट लाइनिंग झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आणि या भागातल्या शेतकऱ्यासाठी अतिशय ही महत्त्वाची जी कामं आहेत त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार। आज वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण 5 वर्षांसाठी या लोकसभेतून निवडून दिलं। इथे उल्लेख झाला नायगावकर आणि खदगावकर हा संघर्ष अतिशय जुना आहे। मधल्या काळामध्ये अशोकरावजी साहेबांबरोबरही संघर्ष झाला, दादांना भाजपामध्ये जावं लागलं आणि त्याही काळामध्ये नायगाव विधानसभेमधून मी उमेदवारी मागितलेली होती। पुन्हा आदरणीय दादांनी अशोकरावजी चव्हाण साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं। काँग्रेसचा DNA हा स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या तालमीत तयार झाल्यामुळे त्यांचा होता आणि काँग्रेसच्या माध्यमातून काम केलं। श्रीनिवास पाटलांनी इथे उल्लेख केला, अचानक फेब्रुवारी महिन्यामध्ये जे राजकीय बदल या जिल्ह्यामध्ये झाले अशोकरावजी चव्हाण साहेबांची साथ देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतली। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघितलं वसंतरावजी साहेब तिकडे होते, आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो, पण या नांदेड जिल्ह्यातल्या सुजाण नागरिकांनी ती निवडणूक हातामध्ये घेतली आणि मोठ्या मताधिक्याने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना खासदार करण्याचं काम केलं। त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे जे 5 वर्षांकडे त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा होत्या, या जिल्ह्यातल्या लोकसभेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटणार होत्या आणि त्यासाठी ते कटिबद्ध होते। आज ही जागा रिक्त झाली। महाविकास आघाडीने प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्यावर मोठा विश्वास ठेवून आणि समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ, सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचा असलेला त्यांचा हेतू हे लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली। आपण सगळेजण निश्चितपणे नांदेड लोकसभेचे खासदार ते होणारच आहेत, पण जास्तीचं मताधिक्य त्यांच्या पाठीशी आपण द्याल ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मी आभार व्यक्त करणार आहे की नायगाव विधानसभेची उमेदवारी देत असताना महाराष्ट्रात पहिली यादी जाहीर होत असताना त्यांनी मला उमेदवारी दिली आणि माझ्यावर सुद्धा मोठा विश्वास दाखवला। आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आहे, आपल्या सर्वांचं सहकार्य आहे। ज्या पद्धतीने भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांनी नरसी सर्कल असेल, मांजरम सर्कल असेल, या दोन्ही सर्कलमध्ये म्हणजे चर्चा अशी आम्ही नेहमी ऐकायचो की कुठेही जर पिछाडी झाली, मांजरमची पेटी उघडली, नरसीची पेटी उघडली की त्या ठिकाणी आदरणीय दादांना लीड मिळायची। वसंतरावजी पाटलांनाही आपण तशाच पद्धतीचं सहकार्य केलं आणि सामान्य माणसासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा हेतू होता, म्हणून जनतेचं एवढं प्रेम, एवढा आशीर्वाद या नेत्यांना मिळाला। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि तुमचा आशीर्वाद या तुमच्या बहिणीला या निवडणुकीमध्ये मिळेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते। आपल्या भागात विकासाचे अनेक प्रश्न आहेत, काही प्रलंबित समस्या आहेत आणि या समस्यांना निश्चितपणे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ही ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देते। आज इथे आमच्या वडजे पाटलांचा उल्लेख झाला। या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षांमध्ये आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली नाही। खरं तर लोकसभेची निवडणूक लागण्याआधी हा प्रश्न मार्गी लागेल अशी आपली अपेक्षा होती। पुन्हा विधानसभेची निवडणूक आली, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे वचन महायुती सरकारने दिलं होतं ते पूर्ण होईल अशी आपली अपेक्षा होती। वेळोवेळी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची आम्ही भेट घेतली आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमचा तुम्हाला पाठिंबा आहे ही शाश्वती सुद्धा आम्ही त्यांना दिली। जी काही आमच्याकडून खारीचा वाटा शक्य आहे ते आम्ही निश्चितपणे आमचा सहभाग नोंदवून करू हे सुद्धा आम्ही वचन त्यांना दिले। परंतु आपण बघितलं की एकीकडे आरक्षणाच्या प्रश्नाला सोडवण्याची भूमिका घेतली नाही आणि दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं। म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवत राहणे। नरसीला परवा झालेलं प्रकरण आपण बघितलं, मागासवर्गीयांची मतं भाजपला मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न झाला। मुस्लिम आणि हिंदू अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याचा सातत्याने गेल्या 10 वर्षांमध्ये प्रयत्न झाला। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर
विकासाचे प्रश्न प्रलंबित असताना कुठेतरी या सामाजिक विषयांना पुढे करून समाजामध्ये तेढ निर्माण करून ग्रामीण भागांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आपण बघितलं. आज शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत, तरुण बेरोजगारांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत, पण या प्रश्नांसंबंधी कुठेही त्या ठिकाणी आस्था या शासनाने दाखवलेली नाही. आणि आजचे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत यांनी कुठेही आमच्या शेतकऱ्यांचे तरुणांचे प्रश्न मांडले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कधी सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणून हे सभागृहात बोलले नाही, कधी कापसाला चांगला भाव द्या म्हणून बोलले नाही, हमी भावासंबंधी कायदा करा म्हणून कधी बोलले नाही, कधी आमच्या भागामध्ये सिंचनासाठी निधी द्या म्हणून बोलले नाहीत, आमच्या गोदमगावचा रस्ता करा म्हणून बोलले नाहीत. कुठल्या प्रश्नांवरती बोलतात? एखादा पोलीस अधिकारी माझा ऐकत नाही, तलाठी माझा ऐकत नाही, हे प्रश्न सभागृहामध्ये मांडून त्या ठिकाणी आपला जो महत्वाचा वेळ विधानसभेचा आपण त्यांना दिलेला आहे, आपल्या महत्वाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्याचं काम त्यांनी केलं. आताच आपले तेलंगणाचे माननीय रेड्डी साहेब जे नायगाव विधानसभेचे प्रभारी आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांची तळमळ आम्ही बघतोय. कालच मनोज जरांगे पाटलांच्या कडून शिवराज पाटलांनी अर्ज भरला होता. त्यांनी मनोज जरांगे पाटलांचा आदेश आल्यावर तो अर्ज मागे घेतला. रेड्डी साहेबांचा इतका पुढाकार आहे, अतिशय सविस्तर चर्चा शिवराज पाटलांशी त्यांनी केली आणि शिवराज पाटील घोटाळकरांचा पाठिंबा सुद्धा महाविकास आघाडीला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आज नायगाव विधानसभेच्या दृष्टीने, नांदेड लोकसभेच्या दृष्टीने अतिशय चांगली परिस्थिती आहे. एकीकडे नांदेड लोकसभेमध्ये आपल्या उत्तर मतदारसंघातून मुस्लिम समाजाला यावेळी संधी मिळालेली आहे. देगलूर विधानसभेमधून बौद्ध समाजाला संधी मिळालेली आहे आणि समाजातल्या प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला त्या ठिकाणी प्रतिनिधित्वामध्ये वाटा मिळाला पाहिजे, ही महाविकास आघाडीची आणि काँग्रेसची भूमिका आहे. आपल्या नायगावच्या दृष्टीने आज शिवराज पाटील घोटाळकर असतील, तिकडे शिरीष देशमुख गोरठेकर असतील, यांची सुद्धा ताकद ही महाविकास आघाडीच्या बाजूने. आपल्याला चांगलं काम उभा करायचं आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारख्या महत्वाच्या विषयासंबंधी महाविकास आघाडीने घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मिळणार. शेतकऱ्यांसाठी पीक विमा सारख्या योजना असतील, त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून करून घ्यायची. शेतकऱ्यांना कापसाला, सोयाबीनला, त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला पाहिजे. आमच्या ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत, उद्योग धंदे आमच्याकडे आले पाहिजेत. आज काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये येणारा प्रत्येक उद्योग हा गुजरातकडे पळवला जातोय. प्रत्येक माणसाला याची आज कल्पना आहे. आकडेवारी आपण तपासा, 8 लाख कोटी रोजगार हे महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आलेले आहे. आमच्या नायगावला यातले रोजगार मिळाले पाहिजे, आमच्या नांदेडला यातले रोजगार मिळाले पाहिजे. परंतु ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या विरोधात या महायुतीची भूमिका आहे आणि मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये आणि गुजरातकडे यांनी महाराष्ट्राचा पैसा हलवलेला आहे आणि महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम केलं. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. काही आपले गावातील मतभेद असतील ते आपल्याला बाजूला सारावे लागतील आणि एकजुटीने आणि ताकदीने, जसं श्रीनिवास पाटलांनी इथे सांगितलं, आपले दोन्ही उमेदवार हे बॅलेटच्या मशीनवर 1 नंबरला आहे. आपल्याला खासदारकीचं मतदान करायचं आहे, रवींद्र वसंतराव चव्हाणांचंही नाव बॅलेट मशीनवर 1 नंबरला आहे. आपल्याला आमदारकीचं मतदान करायचं आहे, मिनल खदगावकरचंही नाव ठिकाणी बॅलेट मशीनवर 1 नंबरला आहे. आणि ज्या आमदारांनी मागच्या 5 वर्षात केवळ 2 नंबरचा धंदा केलेला आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल दिलेली आहे आणि गुत्तेदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, अशा 2 नंबरच्या काम करणाऱ्या आमदाराचं नाव बॅलेट मशीनवरील 2 नंबरला आहे. त्याच्यामुळे आपण 1 नंबरला राहणार. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला तुम्ही आम्हाला 1 नंबरला ठेवण्याचं काम करा. पुढच्या 5 वर्षांमध्ये आदरणीय खदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने 1 नंबरचं काम या नायगाव विधानसभेमध्ये आणि नांदेड लोकसभेमध्ये होईल. तुमच्या हक्काचा आमदार, तुमच्या हक्काचे खासदार हे अतिशय चांगलं काम करतील, ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देते. अतिशय मोठ्या संख्येने आपण सगळे जमलात आणि अतिशय सुंदर अशी ही आपली
अद्भुत सभा या ठिकाणी पार पडली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.